म्हणून असं वाटत असेल तर आपली पुढच्या पिढ्या त्यांचं काय होईल? मग याच्यासाठी काही गोष्टी करावा अशी माझी इच्छा आहे. काय करावं? 5-7 गोष्टी सांगतो. पाणी चांगलं प्या, स्वच्छ. सगळ्याचं खराब झालं. कोणी काही म्हणत असलं तरी प्रत्येक गावाचं पाणी खराब झालं. कोरोना काय आजार नव्हता. हे सरकारनं आपल्या बोकांडी काहीतरी सांगायचं म्हणून नाव दिलं त्याला कोरोना. कोरोना काही नव्हतं. झाडं कमी झाले. जिथं जिथं ऑक्सिजन नाही मिळालं, टकलं पडले, त्या टकलात जो सापडला तो गेला. आणि हे कधी बी होऊ शकतं. मिरच्या घरी कुटा, धने पावडर, हळद पावडर घरी कुटा. आयत्या मसाल्याच्या पुडीमध्ये गाढवाची लीद घालून येते. खायचे तर खा. कारण आयता मसाला हॉटेल मधली भाजी खाल्ल्यावर जळजळ करून होते. साहेब तुम्हाला एक पुरावा देतो. हॉटेलमध्ये जी तुम्हाला भाजीची चव आहे ती घरी कधी आली का? मग असा कोणता मसाला आहे का तुमच्या बायकोला माहित नाही? फक्त घोड्याची लीद. तिनं जर ती भाजीत टाकली तर हॉटेल सारखीच लागत. म्हणून महिलाला विनंती आहे, बाहेरचं खाऊ नका, घरचं खा, ओळखीचं खा. लईच अडचण आली तर माहेरून आणा, पण दुकानातले टाळा. करून पाहता करताना का जळतो आम्ही दुसऱ्यावर मला कळत नाही. दुसऱ्यासाठी जगायचं, दुसऱ्यावर जळायचं नाही. हे जोडी बघा कसं दुसऱ्यासाठी जगते. किती कुटुंब उभा केले. दुसऱ्यावर जगण्यातच खरा आनंद आहे. दुसऱ्यावर प्रेम करण्यात खरा आनंद आहे. पाणी तुम्ही पाहता नाही मग पुढे भविष्यात. आणि हे शिकणारे बी आम्हाला उलट सुलट शिकते. पाऊस नाही पडला का देवाला पाणी घाला म्हणते. देवाला पाण्यात बुडा, महादेवाला पाण्यात बुला, कवड घेऊन जा. अरे आराम करावं. देवाला पाणी घातल्याने पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. पाकिस्तानला देवाला पाणी घालते का? काहीतरी सांगून लोकाला आंधी बनवलं जातं. चुकीच्या रस्त्याने बनवलं जातं. देव मागण्यावर पावत नाही, देव तुमच्या वागण्यावर पावतो. लक्षात ठेवा. देव कुठे रिकामा आहे एका गावाला आणि एका माणसाला पाहायला? त्याला कुठे टाइम आहे? एवढं अनंत कोटी ब्रह्मांड नाही का तो मालक आहे? काही लाखो करोडो वर्ष लागेल तुम्हाला त्याला सापडायला, तरी तो सापडायचा नाही. तुमचं मागणं त्याला कसं ऐकू जाईल? त्याने एक सिस्टम बनवलेली आहे. त्या सिस्टम